भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. प्रेम सुखा देई, प्रेम सुखा देई, प्रेम सुखा देई, प्रेम सुखा देई. महायोग पीठे तटे भीमरथाम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. हरी नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा
निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची ये अद्यत्रय जननी देवाची ये अद्यत्रय जननी देवाची ये देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रय जननी देवाची मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वत्तस्य पत्रस्य पुटेशियानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेषवत्यादरु विवेकावरी ऐसे नमन करुनी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी तसेच वैकुंठाला सदेह गमन करणारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आज सेवेकरता उच्चारलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या मानवी नरदेहाचं वर्णन करताय। हा मानवी नरदेह किती दुर्लभ आहे, या दुर्लभातल्या दुर्लभ मानवी नरदेहाचं वर्णन करणारा आजचा हा अभंग आहे। विठ्ठल 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 ज्यांचा अभंग आज सेवेकरता उच्चारलेला आहे त्यांचा अधिकार जर आपण पाहू गेलो तर काय अधिकार होता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा। साक्षात दुश्मनानं सुद्धा वंदन करावं एवढा अधिकार माझ्या तुकोबारायांचा होता। मने रामेश्वर भट्ट तुझा तुझा मने रामेश्वर भट्ट तुझा मणे रामेश्वर भट्ट तुझा मणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा अन्य तुकोबाच मत देणे केला हा पुरुषार्थ विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा मने रामेश्वराच मत देणे केला हा पुरुषार्थ तुकोबारायांचं वर्णन दुश्मनानं सुद्धा वंदन करावं एवढा अधिकार तुकोबारायांचा होता। तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनवोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदास सच्चिदानंद मूर्ती तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले। तुकोबारायांचं दुश्मनानं सुद्धा वंदन करावं
एवढंच नाही तर त्या यमाच्या अंगाला तुकोबरायांचं नाव घेतल्यावरती कंप सुटायचा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आपल्याला जर एखादा व्यक्ती म्हणाला की तू 8 दिवसाच्या नंतर मरणार आहे, आपल्याला काय वाटेल बरं? आपल्या अंगाला जसा कंप सुटेल तसं तुकोबरायांचं नाव ऐकल्यावर ते यमाच्या अंगाला कंप सुटायचा. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. एवढंच नाही तर माझ्या तुकोबरायांचा एवढा अधिकार होता, घरात नाही आन, घरात नाही धान, पोटात नाही आन, लोकात नाही मान, परंतु चित्तात समाधान. ते तुकोबराय. अजून वर्णन आहे. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकडा, अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, आकाशाये वडा. हे वडा अनुरेनु या थोकडा तुका आकाशा एवढा. आकाशा एवढी सुद्धा व्यापकता असून जगद्गुरु तुकोबराय देवाकडे काय मागताय? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. एवढी महानता एवढी व्यापकता असताना सुद्धा देवाकडे लहानपणा मागताय. असे अधिकार देगा देवा लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा रवा, मुंगी साखरेचा रवा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. एवढी महानता व्यापकता असताना सुद्धा तुकोबराय देवाकडे लहानपणा मागताय. एवढे अधिकार संपन्न असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा अभंग आज सेवेकरता उच्चारले आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज कैलासवासी गंगा भागीरथी विठाबाई खंडेराव गांगुर्डे आजींचा आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे. तरी सर्वजण या ठिकाणी जमलात तुम्ही. व आजींचा नातेवाईक परिवार असेल. श्री रमेश खंडेराव गांगुर्डे त्यांचा मुलगा आहे. सौ वंदना संजय तनपुरे मुलगी आहे. आणि सौरभ रमेश गांगुर्डे व संकेत रमेश गांगुर्डे हे नातू आहेत. बघा, त्या गांगुर्डे परिवारावर अत्यंत दुःखाची बातमी आपल्याला आज कळत आहे. गेल्या आजींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे. तरी भगवान परमात्मा त्या गांगुर्डे परिवाराला दुःख झेलविण्याची पेलविण्याची सामर्थ्य शक्ती देवो. बघा, एक कर्ता पुरुष घरातून गेल्यानंतर काय दुःख असतं त्या परिवाराला विचारा.
कारण एक आई म्हणजे घरातील पवित्र अशी तुळस असते. कारण आई घरातून गेल्यानंतर फार दुःख त्या परिवारावरती आहे. तरी भगवान परमात्मा त्यांना दुःख झेलविण्याची सामर्थ्य शक्ती देव. तसेच कीर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण तुकाराम महाराज गायके यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. तसेच गोरख महाराज जाधव यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. व तसेच अनिल काका पोटे व आमचे बाबा त्यांचेही मनापासून आभार. व मृदुंगासाठी साथ करणारे आमचे मोठे बंधू महेंद्र दादा बोर्डे यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. तसेच आपले गावकरी गौरव दादा गाडीवान त्यांचेही आभार. तसेच सुरेश दादा शिंदे त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. तसेच पेटीवादक बाबा तुमचेही आभार. फार सुंदर माईक सिस्टम आहे. माईक सिस्टमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. एकदम सुंदर माईक सिस्टम आहे. तसेच आमचे बाबाही या ठिकाणी आहे. माझे वडीलही या ठिकाणी आले आहे. तसेच लाडगाव भजनी मंडळ व तुमचं गावकरी भजनी मंडळ. तसंच तुम्हाला जर वाटलं परत हे कीर्तन ऐकावं तर आमचे स्वरज्ञानी चॅनलचं नाव आहे. त्यांचे दादांचेही मनापासून आभार व्यक्त करते व कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय या मानवी नरदेहाचं वर्णन करताय. बघा हा मानवी नरदेह किती दुर्लभ आहे बरं. पहिले दुर्लभ शब्दाचा अर्थ सांगते, नाहीतर संपूर्ण कीर्तन मी दुर्लभ शब्दावर करेल. आणि दुर्लभ कशाला म्हणावं हेच जर कळालं नाही तर कीर्तन डोक्यावरून जाईल. ते म्हणत नाही का 7 दिवस रामायण ऐकतो आणि शेवटी विचारतो रामाची सीता कोण होती. बरोबर ना. तसा प्रकार घडायला नको. म्हणून दुर्लभ 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 म्हणजे काय, कशाला म्हणावं दुर्लभ. तर ऐका, एखादी वस्तू आहे फार दुर्मिळ असते. ती प्राप्त करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात, कष्ट करावे लागतात. कष्ट करून सुद्धा ती प्राप्त होत नाही. तसं तुमचा आमचा हा मानवी नरदेह आहे. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही हे तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. काकडा प्रकरणामध्ये नादबाबा वर्णन करतात. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. बघा नादबाबा सांगताय हा मानवी नरदेह एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे. शतवर्षाची गणना म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला असतं. त्यामध्ये आपण 100 वर्ष जगतो का? फक्त 50, 60, 70 वर्ष आताची लोक जगत आहे. कारण आता हार्ट अटॅकची प्रमाण एवढी वाढली. आपण म्हणतो आत्ता होते हो, आत्ता माझ्या अर्ध्या तासापूर्वी माझ्या सोबत कॉलवर बोलले, मग आत्ता होते तर गेले कुठं. म्हणून 100 वर्षाचं आयुष्य असतं, त्याच्यात फक्त 50, 60 वर्ष जगत असतो. त्यामध्येही दुःख यातना. काय 50च्या पुढं गेलं की त्यामध्ये काय आहे? दुःख यातना आहे. एक एक अवयव दुखायला लागतो, एक एक व्याधी चालू होते. म्हणून नादबाबा काय सांगतात तर तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विठ्ठल 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 एवढं दुर्लभातला दुर्लभ मानवी नरदेह आहे. बघा सुभाषितकार वर्णन करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाहि मुरारे.
भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण. म्हणजे हा जन्म मरणाचा फेरा चालूच असतो. म्हणून या जन्मात आलाय ना तर संधीचं सोनं करून घ्या. हा दुर्लभातला दुर्लभ आपल्याला मानवी नरदेह मिळालाय तर याचा फायदा करून घ्या. बघा अजून सुभाषितकार सांगतात, दुर्लभ हो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभ हो मन्यो वैकुंठम प्रिय दर्शनम. एवढा दुर्लभ आहे. अजून किती दुर्लभ आहे सांगू का? दुर्लभ हो विठ्ठल 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 विठ्ठल. सुभाषितकार सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पुनर्वित्तम म्हणजे एखाद्याच्या घरात जर चोरी झाली असेल, एखाद्याच्या घरात चोरी झाली व चोराने धन नेलं, ते चोरानं नेलेलं धन हे पुन्हा प्राप्त करता येईल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. एखाद्याचा मित्र गेला असेल तर दुसरा जॉईंट करता येईल. पुनर्वित्तम पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय बरं? भार्या म्हणजे पत्नी. एखाद्याची पत्नी गेली असेल दुसरी केली तर चालेल, बरोबर ना? चालेल का महिला? परंतु शास्त्रामध्ये दोष सांगितला आहे, एका पुरुषाशी दोघी नारी पाप वसे त्याच्या घरी. परंतु काही भांडणं असेल, अपवादानुसार गेलेच असेल तर दुसरी केली तरी सुद्धा चालते. परंतु एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. या जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळं काही पुन्हा मिळेल. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हा दुर्लभ नरदेह. या जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळं मिळेल परंतु हा नरदेह मिळणार आहे का? हा नरदेह मिळणार नाही. म्हणून हा दुर्लभातला दुर्लभ आपल्याला नरदेह मिळालाय. बघा ज्ञानोबा सांगतात, दुर्लभुरे 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 संसार गा तुम्ही नेना आहार निद्रे साठी दवडिता माणूसपणा. माझ्या ज्ञानोबा या मानवी नरदेहाला एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा दुर्लभ म्हटले. आता मला सांगा, तीनदा दुर्लभ म्हणायची काही गरज होती का? काही डोकं लावत्यान. ज्ञानोबरायांचं भांडवल संपलं असेल परंतु भांडवल आपल्यासारख्याच संपत असतं. ज्ञानोबरा हे ज्ञानाच्या सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझा ज्ञानेश्वरा सख्या माझा ज्ञानेश्वरा सख्या माझा ज्ञानेश्वरा सख्या माझा ज्ञानेश्वरा. जावे मरुनिया जावे जावे मरुनिया जावे बा माझ्याच मोठी यावे बा माझ्याच मोठी यावे. हा ज्ञानाचा सागरा हो ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा हो सख्या माझा ज्ञानेश्वरा सख्या माझा ज्ञानेश्वरा सख्या माझा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबा हे ज्ञानाचे सागर होते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांचं भांडवल संपू शकत नाही. भांडवल आपल्यासारखेच संपत असतं. म्हणून ज्ञानोबरायांनी या मानवी नरदेहाला एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा दुर्लभ म्हटले. म्हणून एवढा हा नरदेह दुर्लभ असणारा दुर्लभातला दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळालाय ना, मग याचा फायदा करून घ्या. बघा दुर्लभ नरदेह मिळालाय. या संसारामध्ये रमण्यापेक्षा तुम्ही त्या श्रीरंगाच्या रंगात रंगून जा. श्रीरंगाला शरण जा. त्या श्रीरंगाच्या रंगात तुम्ही रंगून जा. या संसारामध्ये रंगण्यापेक्षा तुकोबाराय सांगतात श्रीरंगाच्या रंगात तुम्ही रंगून जा. अभंगाचं प्रतीक. रंगी रंगे रे श्रीरंगे
रंगी रंगे रे श्रीरंगे हो रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगी रे श्रीरंगे काय बुलला सी पतंगे काय बुलला सी पतंगे काय बुलला सी पतंगे रंगे रे श्रीरंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे हा हो शरीर जायाचे ठेवारे हो शरीर जायाचे ठेवारे आ हो शरीर जायचे ठेवाणे आ हो शरीर जायचे ठेवाणे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे रंगी रंगे श्रीरंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे भुलला सी पतंगे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. तुकोबाराय सांगतात तुला जर रंगायचंच असेल तर त्या श्रीरंगाच्या रंगात तू रंगून जा. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात तू रंगून जा. आता लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली बरं? आपण लक्ष्मीच्या रंगात रंगायला. लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली तर ऐका, भागवतामध्ये सुंदर उदाहरण आहे. ज्यावेळेस समुद्र मंथन, देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन सुरू केले त्यावेळेस त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आले. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, धन्वंतरी, सुरा असे इतर 14 रत्न बाहेर आले. त्यातून उच्चैश्रवा नावाचा घोडा निघाला, ऐरावत नावाचा हत्ती आला. तदनंतर पायस पात्र घेऊन अगदीत भगवान परमात्मा बाहेर आले आणि तदनंतर लक्ष्मी आई साहेब बाहेर आल्या. बघा, ज्यावेळेस लक्ष्मी आई साहेब त्या समुद्र मंथनातून बाहेर आल्या त्यावेळेस लोकांनी रांगा लावल्या होत्या. कशासाठी? हार घालण्यासाठी. लक्ष्मी आई साहेब दिसायला एवढ्या सुंदर होत्या, एवढ्या सुंदर होत्या. त्या रांगेमध्ये आपल्या गावाचाही नंबर होता. लोकांनी रांगा लावल्या होत्या, परंतु लक्ष्मी आई साहेबांनी आपल्या सारख्यांकडे पाहिलं सुद्धा नाही. त्यांनी इंद्र, चंद्र, महेंद्र यांच्यापासून बघायला सुरुवात केली. बघा, गावातील लोक म्हणाले रामभाऊ हो पुढं, लागला तर लागला नंबर लक्ष्मीला हार घालण्यासाठी. तर रामभाऊ म्हणाले तिनं जर आपल्याला हार घातला नाही ना आपण त्या हारात डोकं घालू म्हणे. परंतु संधी सोडायची नाही. परंतु लक्ष्मी आई साहेब दिसायला एवढ्या सुंदर होत्या, त्यांनी इंद्र, चंद्र, महेंद्र यांच्यापासून सुरुवात केली बघायला. इंद्र बघितला, इंद्र चांगला आहे म्हणे विवाह करण्यासाठी, परंतु अल्प आयुष्यवान आहे म्हणे. कारण ब्रह्मदेवाचे एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. ज्ञानोबराय सांगतात देहाचे पुरंदरे 14 जाती. ब्रह्मदेवाचे एका दिवसात 14 इंद्र जातात, तर तुमच्या आमच्यासारखे उंद्र किती जातील सांगता येत नाही. म्हणून इंद्र चांगला आहे म्हणे पण अल्प आयुष्यवान आहे म्हणून इंद्रही कॅन्सल केला. तशा पुढे गेल्या, पुढे होता चंद्र. चंद्र चांगला आहे म्हणे विवाह करण्यासाठी, हार घालण्यासाठी हो म्हणाल्या, परंतु चंद्र डागावलेला आहे म्हणे, म्हणून चंद्र ही कॅन्सल केला. पुढे गेल्या, पुढे होते ब्रह्मदेव. ब्रह्मदेव चांगले आहे म्हणे, परंतु मडके कोणते बरं? तुमच्या आमच्या सारखे मडके. म्हणून ब्रह्मदेवाचा कारखाना सतत चालू असतो, ब्रह्मदेवही नको म्हणले. तशाच पुढे गेल्या, पुढे होते महादेव बाबा शंकर. महादेव चांगले आहे म्हणे, परंतु महादेवाचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे म्हणे? स्मशानभूमी. आणि एकतर महादेवांचा मित्र परिवार काय आहे म्हणे? भूते बेताळ नाचती, भूते बेताळे नाचती, भूते बेताळे नाचती, भूते बेताळे नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त
हर्षयुक्त उमापते गज चर्म व्याघ्रंबर गज चर्म व्याघ्रंबर गज चर्म व्याघ्रंबर गज चर्म व्याघ्रंबर हे गज चर्म व्याघ्रंबर 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 भूते वेताळ नाचती महादेवांचा मित्र परिवार भूत आहे म्हणे भूत म्हणून भूत आहे म्हणून महादेवही कॅन्सल केले. तशाच पुढे गेल्या. पुढे कोण होता तर जगाचा मालक चालक पंढरदीश पांडुरंग परमात्मा तो विटेवरचा भगवान परमात्मा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी कटेवारी ठेवोनिया कर कटेवारी ठेवोनिया तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर 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 काचे पितांबर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. तो भगवान परमात्मा दिसायला एवढा सुंदर होता. ज्यावेळेस लक्ष्मी आई साहेबांनी त्या भगवंताला पाहिलं त्यावेळेस लक्ष्मी आई साहेब हार घेऊन गेल्या आणि भगवंताला घालायला लागल्या. परंतु भगवंत म्हणाले बाईसाहेब थांबा. तुम्हाला जरी मी पसंत असलो परंतु मला तुम्ही पसंत नाही. तुम्ही तुमच्या पसंतीचा विचार केला परंतु माझ्या पसंतीचं काही आहे का नाही. तुम्हाला जरी मी पसंत असलो परंतु मला तुम्ही पसंत नाही. कारण लक्ष्मी आई साहेबांना एवढा अहंकार होता त्या इंद्र चंद्र महेंद्र यांच्या सारख्यांचा अपमान करून आल्या होत्या. म्हणून भगवंताला तुमच्याकडे किती जरी ज्ञान असलं परंतु त्या ज्ञानाच्या बुडाशी जर अहंकार असला ना त्या ज्ञानाचा काही फायदा नाही. बघा भागवतामध्ये गोपिकांचं आणि उद्धवजींचं प्रसंग आहे. उद्धवजी एवढे ज्ञानी होते परंतु त्या ज्ञानाच्या बुडाशी अहंकार होता. आणि माझ्या गोपिका ज्ञानीही होत्या आणि गोपिकांची एवढी भक्ती होती मोहे भाग या मुरली वाला बनी में जोग कन्हैया. मैं तो सुध बुध खोगी तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. बंसी बजा दे मुरली सुना दे बंसी बजा दे मुरली सुना दे चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले. जोत जला दे प्रीत जगा दे जोत जगा दे प्रीत लगा दे चरणों में ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले. त्या गोपिका एवढी भक्ती करायच्या श्रीकृष्ण भगवंताची. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. बघा त्या भगवान देहभान विसरून जायच्या ती भक्ती करत असताना. म्हणून भगवंताला अहंकार नको आहे. किती भक्ती असली किती ज्ञान असलं परंतु त्या ज्ञानाच्या बुडाशी जर अहंकार असला ना तर तो अहंकार त्या भगवंताला मेरू समान आहे माती समान आहे. म्हणून त्या भगवंताला फक्त भक्ती आवडते. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको
देवा अभिमान नित्य नमातया माझी जय हो अभिमान नित्य नमातया माझी प्रेम सुखा देई प्रेम सुख देई प्रेम सुखा देई प्रेम सुख देई अभिमान नित्य नवातया माझी अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेम सुख देई. कृपया घरामध्ये पाठीमागे बसलेली जी मंडळ आहे त्यांना विनंती आहे की आपण एक तर बडबड करू नका. जर बडबड करायची असेल तर मंडपात समोर येऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. गोपिका ज्ञानी जरी नसल्या परंतु त्यांची भक्ती फार होती आणि लक्ष्मी आई साहेबांकडे एवढा अहंकार होता तो अहंकारच त्या भगवंताला खाली करायचा होता. म्हणून भगवान परमात्मा लक्ष्मी आई साहेबांचा अहंकार खाली केला. म्हणे मी जरी तुम्हाला पसंत असलो परंतु मला तुम्ही पसंत नाही. मग माझ्या लक्ष्मी आई साहेब त्या भगवंताला शरण गेल्या. त्या भगवंताचं नामस्मरण करू लागल्या आणि म्हणाल्या प्रभू पत्नी म्हणून नाही परंतु दासी म्हणून तरी माझा स्वीकार करा. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळ वेगिया नावा तो हरी वेगिया नावा तो हरी आडावा तो हरी वेगी आडावा तो हरी वेगिया नावा तो हरी वेगिया नावा तो हरी वेगी आडावा तो हरी वेगी आडावा तो हरी मजा दिना देव धरी माझा दिना ते बुद्धरी मजा दिना देव धरी माझा दिना ते बुद्धरी बाई लक्ष्मीच्या हात तिची यावे का कुळती बाई लक्ष्मीच्या हात तिची यावे का कुळती पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती पाय लक्ष्मीच्या हाती यावे का कुळती तिची यावे का कुळती तिची यावे का तिची यावे का पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती. लक्ष्मी आई साहेब त्या भगवंताला शरण गेल्या आणि त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगून गेल्या. म्हणून तुकोबाराय सांगतात तुम्ही त्या श्रीरंगाच्या रंगात रंगून जा. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगून जा. आता लक्ष्मी म्हणजे काय बरं तर पैसा. त्या पैशाच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगून जा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबाराय सांगतात रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. हा जो पतंग रूपी संसार आहे ना हा जो पतंग रूपी संसार आहे या संसाराला सोडून आपल्याला एक ना एक दिवस जायचं आहे. बघा हा संसार फार दुःखाचा संसार आहे. याला महाराजांनी उपमा दिली जवसाची. सुख पाहता जव पडे दुःख पर्वता एवढे. जवस माहिती जवस किती बारीक असतं बरं. आपण जर हातात घ्यायला गेलो तर ते एक हातात येतच नाही. तसं हा संसार आहे. या संसारामध्ये आपण सुख हातात घ्यायला गेलो अगदी थोडं सुख आपल्या वाट्याला येत असतं परंतु आपल्याला वाटतं सुख येत आहे आपल्या वाट्याला. सुखाच्या आशेमध्ये आपला सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावाला माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा पाया वेष्टीला जीव माझा पाया वेष्टीला जीव माझा. तुकोबरायांचं जे 61 अभंगाचं नाट प्रकरण आहे त्या नाट प्रकरणाच्या 5व्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात सर्व सुखाची या आशा जन्म गेला. या सुखाच्या आशेमध्ये आपला जन्म निघून जातो तरी आपल्याला कळत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात या संसारामध्ये रमण्यापेक्षा
तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करा, त्या श्रीरंगाच्या रंगात रंगून जा. बघा माझ्या बहिणाबाईंनी फार गोड उदाहरण देत आहेत. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. माझ्या बहिणाबाई सांगतात, आपण भाकर जी खातो ती भाकर भाजताना आधी हाताला चटके बसतात, मग ती भाकर आपल्याला गोड लागते. तसंच हा संसार आहे. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. म्हणून या संसारामध्ये रमण्यापेक्षा तुम्ही त्या श्रीरंगाचं भजन करा. मग का हो तू कोबरा, यस हा संसार आमचं नाही, मग निदान हे शरीर तरी आमचं असेल ना. तर तुकोबराय म्हणतात, हे शरीरही तुझं नाही. अभंगाचं दुसरं चरण. शरीर जाया पेटवाने, शरीर जाया पेटवाने, शरीर जाया पेटवाने, शरीर जाया पेटवाने. हो शरीर जाया पेटवाने, शरीर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. हे जे शरीर आहे, हा जो देह आहे, हे शरीर सोडून आपल्याला जायचं आहे. देह जागील, देह जागील, देह जागील, देह जागील, देह जागील, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जागील, जागील, याची काळ बाकाईल, याची काळ बाकाईल, याची काळ बाकाईल. देह जागील, देह जागील, देह जागील, देह जागील, देह जागील, देह जागील,
देह जाईल त्यासी काळोबा खाईल. हा देह सोडून आपल्याला जायचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने. बघा आपण बँकेमध्ये पैसे टाकतो, ते पैसे आपण फक्त ठेवण्याकरिता देत असतो. त्याचे मालक कोण असतं बरं? त्याचे मालक आपण असतो. ते फक्त आपण फक्त ते ठेवण्याकरिता देत असतो. तसंच हा देह जो आहे तो भगवंताने आपल्याकडे फक्त ठेवण्यासाठी दिलाय. किती वर्ष? 100 वर्षाची गणना, 100 वर्षासाठी फक्त ठेवण्याकरिता दिला आहे. म्हणून जोपर्यंत आपल्याकडे दिलाय तोपर्यंत नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात शरीर जायाचे ठेवणे. हे जे शरीर आहे ते एक किरायाचं घर आहे. आपण भाड्याच्या घरामध्ये किती दिवस राहू शकतो बरं? 2-4 वर्ष, बरोबर ना? ते आपलं नाही, ते भाड्याचं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा देखना हो अगर दिल सुनेरा. सांझ के बाद होगा सवेरा देखना हो अगर दिल सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. हा जो देह आहे हा आपल्याकडे फक्त ठेवण्यासाठी दिला आहे. म्हणून जिंदगी एक किराए, फक्त एक भाड्याचं घर आहे. हे आपल्याला एक ना एक दिवस खाली करावं लागणार आहे. बघा मदालसेने उपदेश केला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा साधा. रवरव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाध. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परिये दे मदलसा. सोहम दो जोरे हे परिये मदलसा. सोहम दो जोरे त्या मदालसे मातेने उपदेश केला आपल्या बाळाला. बाळ जन्माला आलं त्यावेळेसच बाळाला उपदेश केला. बाळा, हा देह नाशिवंत आहे. हा देह सोडून तुला एक ना एक दिवस जायचं आहे. ते बाळ झाल्यानंतर किती वर्षाचं असतं बरं? 16-18 वर्षाचं का? तर नाही, अगदी छोटंसं बाळ असतं. परंतु तरी त्या मदालसेने त्या बाळाला उपदेश केला. आपल्याकडे जर बाळ जन्माला आलं तर आपण काय म्हणतो बाळाला? बाळा, तुला लहान मामाची मुलगी करायची का मोठ्या मामाची मुलगी करायची? बरोबर ना? असा उपदेश आपण त्या बाळाला करत असतो. परंतु ती मदालसा एक महान स्त्री होऊन गेली. तिने उपदेश केला बाळाला, बाळा, हा देह नाशिवंत आहे. हा देह सोडून तुला जायचं आहे. म्हणून तू काय करत तर भगवंताचं भजन कर. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपणही बाळाला उपदेश केला पाहिजे. हा देह सोडून आपल्याला खरंच जायचं आहे. आपणही आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा हा वाचला पाहिजे. मी म्हणत नाही दररोज ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही. दररोज फक्त 5 जरी ओव्या वाचल्या तुम्ही तरी जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपणच सुद्धा बाळाला संस्कार दिले पाहिजे. संस्कार कुणासारखे दिले पाहिजे तर माझ्या जिजाऊ आई साहेबांसारखे दिले पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 22व्या वर्षी स्वराज्य निर्माण केलं तेव्हा काय संस्कार दिले असतील जिजाई मातेनं. माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली
काही संस्कार दिले असेल त्यांच्या आईनं त्यांना, म्हणून तसे संस्कार आपणही आपल्या मुलाला दिले पाहिजे. आपण म्हणतो लहान्या मामाची मुलगी करतो का मोठ्या मामाची, परंतु असे संस्कार देऊन काही फायदा नाही. त्या बाळाला सांगितलं पाहिजे ना, हा देह नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत. त्या बाळाला सांगा, तुम्ही उपदेश करा. मी म्हणत नाही, आधी तुम्ही त्याचं पालन करा, मग मुलांना सांगा. हे पण बरोबर आहे. आधी आपण त्याचं आचरण केलं पाहिजे आणि मग मुलांना सांगितलं पाहिजे. आपल्या हातातला मोबाईल जोपर्यंत खाली ठेवत नाही आपण, तोपर्यंत मुलांच्या हातातला मोबाईल सुद्धा मुलं सुद्धा खाली ठेवणार नाही. म्हणून आपणही त्यांच्याबरोबर आपणही केलं पाहिजे. दररोज संध्याकाळी हरिपाठ म्हटलं पाहिजे, मुलांना घेऊन बसलं पाहिजे. हरिपाठ हा सर्वांनी म्हटलं पाहिजे. म्हणून आपणही बाळाला उपदेश करा, बाळा हा देह नाशिवंत आहे, हा देह सोडून आपल्याला जायचं आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, शरीर जायाचे ठेवणे दरीसी अभिलाष जने. विठ्ठल 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 म्हणून हे जे शरीर आहे हे सोडून आपल्याला जायचं आहे. मग का हो तुकोबराय, हा नरदेह आमचा नाही, हा देह आमचा नाही, हे शरीरही आमचं नाही, निदान हा मित्र परिवार तर आमचा असेल ना. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात, नभे तुझा हा परिवार, नभे तुझा हा परिवार, नभे तुझा हा परिवार, नभे तुझा हा परिवार. नोहे तुझा हा परिवार, 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 नभे तुझा हा परिवार, नभे तुझा हा परिवार, नभे तुझा हा परिवार. नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार. द्रव्यदारा क्षणभंगूर, द्रव्यदारा क्षणभंगूर, द्रव्यदारा क्षणभंगूर, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, एकदा सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून सर्वांनी हात वरती घ्या. सर्वांनी हात वरती करा. ज्यांना हात वरती केले नाही त्याला शेजारच्याची शपथ आहे. बघा, भगवंताचं नाम हे फार गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. अमृतापेक्षाही गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा का गान गे. फार पवित्र सुद्धा आहे. पवित्र नाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च भूतानाम यो व्यापिता. सर्वांनी हात वरती घालून विठोबा रखुमाई, कुमारी आ विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 हो हरि जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर. ज्या परिवाराला तू माझं माझं म्हणतोय तो परिवार तुझा नाही. बघा, या परिवारासाठी आपण किती काही काही करतो बरं. रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, परंतु कशासाठी? फक्त या परिवारासाठी. परंतु ज्या परिवाराला आपण माझं माझं म्हणतो तो परिवार आपला नाही. आपल्याला वाटतं मुलं आपली आहे, बायको आपली आहे, वडील आपले आहे, परंतु कोणी कुणाचं नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणूनी अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणूनी हे अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. प्राण्या मागीचा बाजार प्राण्या मागीचा बाजार प्राण्या मागीचा बाजार प्राण्या मायेचा 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 बाजार. एकनाथ महाराज सांगतात, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. आपण ज्याला माझं माझं म्हणतोय हे सगळं आपलं नाही. हा देह, हा संसार सोडून आपल्याला जायचं आहे. मग तुकडं घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो ढाई ढाई. या संसार पायी, या प्रपंचा पायी, या संसार पायी, या प्रपंचा पायी. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. म्हणून तू काय कर, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो ढाई ढाई. या संसार पायी, या प्रपंचा पायी, या संसार पायी, या प्रपंचा पायी. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका, तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो ढाई ढाई. या संसार पायी, या प्रपंचा पायी, या संसार पायी, या प्रपंचा पायी. या संसार पायी प्रपंच पायी आपण सगळं काही करत असतो, परंतु हा
संसार आपला नाही, परंतु ज्या मायबापांना आपल्याला जन्म दिलाय ना ते मायबाप आपले आहे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. ज्या मायबापांना आपल्याला जन्म दिलाय ना ते मायबाप आपले आहे, म्हणून त्या आई बापाची सेवा करा. बघा आताची सध्याची परिस्थिती अशी बघायला मिळते, एखाद्या आईला जर 2 मुलं असेल ना तर लहाना म्हणतो मी आईचं वर्ष श्राद्ध घातलं, मग मोठ्याला बापाचं घालायला काय होतं, आणि मोठा म्हणतो मी बापाचं घातलं, लहान्याला आईचं घालायला काय होतं. परंतु ज्यावेळेस मुलाचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर आपण त्या बायकोचं ऐकतो आणि आई बापाला घराबाहेर काढत असतो. ऐका, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण. काय बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, आणि रोज बायकोसाठी म्हणतोस तुझ्यासाठी काही पण. अरे आठवून बघ जरा त्या आईचे दिवस, लेकच पोटा यावा म्हणून किती केले होते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देवही पावला, आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची, ऊन लागू नये म्हणून पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागली ना तर तू टायटाय रडायचा, आणि आईचं दूध संपलं की रक्त सुद्धा उडायचा. रक्त पिऊन पोचलाच लेका, रक्ताचं तरी ठेव मान, पवित्र अशा आईचा कधीच करू नको अपमान. आता फक्त एक कर, दारातल्या आईला घरात आण, किती दिवस जगणारे झाडावरचं पिकलं पान. तू गोडधोड खा, तिला शिळी भाकर तरी वाढ, आणि शिळी भाकर वाढून जर बायको मध्ये आलीस तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही, मी तुला लिहून देते, आणि यदा कदाचित गेलीस तर मला येऊन भेटा, मी तुम्हाला दुसरी करून देते. कोणता नवरा आपल्या आई बापाला सांभाळतो म्हणून कुठल्याच बायको मध्ये घर सोडून द्यायची नसते हिम्मत. वाघ बनवलंस आईनं, दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आई पण. खरा मर्द असशील तर घे तिचं दर्शन, आणि म्हण आई तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवन आकार. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवन आकार. तळपत्या उन्हात रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. हो राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवन आकार. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवन आकार. ओ नभाची चांदणी तू चंद्राची कोर, नभाची चांदणी तू चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. हो शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमधी उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेल. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवन आकार. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवन आकार. जीवन आकार. सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. आई माझी मायेचा सागर, ज्या आईनं आपल्याला जन्म दिलाय ना त्या आईची सेवा करा. आई ही घराचा
मांगल्य असते तर बाप हे घराचं अस्तित्व असते. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. ज्या आईनं आपल्याला जन्म दिलाय ना त्या आईची सेवा करा. बघा, जोपर्यंत आई घरात आहे तोपर्यंत घरात सगळे आनंदात असतात. परंतु एकदा की घरातली आई गेल्यानंतर त्या मुलाला विचारा आई गेल्यानंतर काय दुःख असतं. म्हणून जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा. म्हणून तुकोबाराय सांगतात, नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर. आणि मग तुकोबाराय, हा संसार आमचा नाही, देह आमचा नाही, शरीर आमचं नाही, मग आमचं काय आहे. तर तुकोबाराय सांगतात, अंत काळाच्या वेळेला फक्त तो भगवान परमात्मा तुझ्या सोबत राहणार आहे. अभंगाचं शेवटचं सर. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवाणे, शरीर जायाचे ठेवाणे. तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. दर्या बिलास जाणे,
शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे जायाचे ठेवणे अंतकाळीचा सोयर तुका म्हणे विठुधर शरीर जायाचे ठेवणे दरिसी अभिलाष जने. अंतकाळाच्या वेळेला फक्त प्रभू परमात्मा आपल्या सोबत येणार आहे म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन करा. बघा झालेली सेवा माऊलींच्या ज्ञानोबायांच्या चरणी समर्पित करते व तसेच सेवेसाठी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते व सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम